म्हटल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या जनसमूहासमोर त्यांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला. म्हणजे चौरस्ता आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे तिथून चौकडे रस्ते जातात. अशा त्या चौरस्त्यावर भगवंताने भोजन घेतल्यानंतर प्रसिद्ध राजाच्या घरचं तिथं आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तथागतांनी आपल्या धम्म प्रवचनाला सुरुवात केली. पहा, यावेळी त्या जनसमूहात दोन व्यापारी त्यांचे प्रवचन ऐकत होते. दोन व्यापारी भगवंताचं प्रवचन. आता चौरस्ता आहे, कोण्या ठिकाणाहून कोणत्या रस्त्याने कोणता मनुष्य जाणार आहे काय सांगता येते. असे त्या एका रस्त्याने दोन व्यापारी चालले होते. पहा, व्यापारी व्यापार करणारे दुसऱ्या देशातून आले बिचारे. मग ते भगवंताचं प्रवचन त्या चौरस्त्यावर चालू होत आहे, तिथं थांबले दोन्ही व्यापारी. आणि त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या सद्धर्म सिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा. यात राजाची किती उदाहरणं आढळून येते, किती सर्व व्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत. हे किती राजा धन्य आहे बिचारा की ज्याने ज्या सर्व लोकांच्या कल्याणासाठी अशा महान व्यक्तीला बोलवलं. पहा, आणि सर्व लोकांच्या कल्याणाचं प्रवचन भगवंत घेऊन राहिले. किती महान व्यक्ती आहे. आता त्याचा एक व्यापारी बोलून राहिला. आता दुसऱ्या व्यापाऱ्याच्या काय होते पहा. दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येथे आणले, यात राजाचा किती मूर्खपणा आहे. लक्ष द्या, विषय किती मार्मिक आहे आणि विषय किती धार्मिक आहे याच्याकडे लक्ष द्या. पहा, पहिला काय म्हणते व्यापारी, अरे किती राजा महान आहे की या प्रजेच्या कल्याणासाठी भगवान बुद्धाला या राजाने या ठिकाणी आणलं जगाच्या या प्रजेच्या कल्याणासाठी. दुसरा व्यापारी काय म्हणते माहिती आहे का, किती राजा मूर्ख आहे, कशाला या शिरमुंड्याला या ठिकाणी आणायचं पडे. अरे पहा, शब्दाने जो व्यक्ती आपल्या वाणीला घाणेरडं करतो, जो व्यक्ती आपल्या मनाला घाणेरडं करतो, जो व्यक्ती आपल्या मनातून दुष्ट विचार निर्माण करतो, जो व्यक्ती आपल्या मनाला अरे असं विद्रूप करून वाईट बोलतो, तर त्या व्यक्तीची कशी अनुभूती होते तुम्ही आता या प्रवचनात ऐका. कशी अनुभूती होते पहा, ऐका. आणि नंतर ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मनात असा विचार आला बरं का, जुळलेले बैलाचे वाहन ओढत असते, त्या वाहनाला बांधलेल्या गायचे वासरू आणि गायच्या मागे मागे जाते आणि जात असताना हमरत असते. त्याप्रमाणे भगवान बुद्ध या राजा मागून जात आहेत. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या धर्मशाळेमध्ये उतरले होते तिथे एकत्र आले. पहा काय झालं, भगवंताचं प्रवचन ऐकलं. जसं एखाद्या गाडी मागे एखादी गाय बांधलेली मागून ते जात आहे, पण तिथं वासरू हंबरते. पहा, आईसाठी माझी आई कधी येईल, माझी आई कधी येईल हंबरत आहे. अशा प्रकारे हे दोन्ही व्यापारी भगवंताचं प्रवचन ऐकलं आणि एका धर्मशाळेत जाऊन थांबले. पहा, धर्मशाळेत जाऊन थांबले दोन्ही व्यापारी. परंतु मद्यपान करीत असताना तो व्यापारी खरा होता, त्याला चातुर्माराजी देवतांनी म्हणजे स्मृती संकल्पांनी संयमित आणि सुरक्षित ठेवले आणि उलट दुसरा मात्र पिशाच्या आणि पिसाळ्याप्रमाणे एकसारखा फिरत राहिला. पहा, दोन व्यापारी होते. आता जो एक व्यापारी होता त्याचं चतुर्माराजी देवतांनी रक्षण केलं, ज्याने सद्धर्म ऐकला. चतुर्महाराजी देवतांनी त्याचं रक्षण केलं. पण दुसरा जो होता, जो त्यानं राजाने शिव्या दिल्या, भगवान बुद्धाला शिव्या दिल्या, ज्या राजानं जे प्रवचनासाठी भगवंताला आणलं त्यालाही शिव्या दिल्या आणि पित राहिला, दारू पित राहिला. आता त्याची अनुभूती कशी होते, दारू पिणारा बघा. चांगल्या कामात अडथळा आणणारा माणूस दारू पिऊन जर तो अशा प्रकारे जर कलंक लावत असेल तर अनुभूती कशी आहे.
हा सद्धम्म कशाला म्हणतात लक्ष द्या. सद्धम्म आणि उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्या प्रमाणे एकसारखा पीत राहिल्याने शेवटी गुंगी आल्याने तो गुंडाच्या जवळच्या रस्त्यावर झोपी गेला. रस्त्यात पडला. पहा रस्त्यात पडला. हा दारू पिला रस्त्यात पडला. आता रस्त्यात पडल्यानंतर पहिल्या व्यापाऱ्याला एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र दुसऱ्या दिवशी पहाटे रस्त्यावर पडलेला व्यापारी गाडी वाहनाला अंधारात न दिसल्यामुळे तो चिरडला गेला आणि त्याचे मरण पावला आणि त्याच्या अंगावरून बंडीचं चाक गेलं या गळ्यावरून. ज्यानं भगवान बुद्धाला शिवी दिली त्यानं राजाला मूर्ख म्हटलं. तिला किती राजा मूर्ख आहे, कशाला या माणसाला आणलं या ठिकाणी प्रवचनासाठी, किती मूर्ख आहे राजा. आणि तिथंच रस्त्यात पडला. जसा पडला अंधारामध्ये पडल्यानंतर पहाटे पहाटे गाडी गेली, बंडी गेली, सगळा थोडी बंडी गेली, गाडी गेली आणि त्याच्या गळ्यावरून चाप गेलं. तो मेला, तिथंच मेला. पहा मग नंतर पहिल्या व्यापाऱ्याने एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्या पुढे गुडघा वाकल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनावर बसवण्यात आलं. पहा ज्या दुसऱ्यानं व्यापाऱ्यानं काय झालं का भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकलं होतं आणि सुंदर प्रकारे राजाला किती भलेपणा आहे बिचाऱ्याचा, केवढा राजा मोठेपणाचा आहे या प्रजेच्या कल्याणासाठी आणि त्याने भगवान बुद्धाला आणलं. आता तो राजाची निवड होती म्हणजे राजा नेमका गादीवर बसवायचा होता. आता एक अश्व होतं, अश्व प्राणी आहे म्हणजे घोडाही नाही गाढवही नाही, त्याला अश्व म्हणतात. पहा ते अश्व प्राणी जर हा प्राणी ज्यांच्या पायावर डोकं टेकवील तो या गादीचा राजा होईल असं त्या सर्व गावकऱ्यांनी पुढे देशाच्या राजानं देशाच्या लोकांनी ठरवलं. आता हा व्यापारी माणूस याला म्हटलं व्यापार बरोबर गर्दी कशाची आहे. हा गेला तिथं उभा राहिला आणि जिथं उभा राहिला ते अश्व त्या एवढ्या मोठ्या गर्दीत फिरू लागलं. त्या अश्वानं काय केलं पहा, त्या प्राण्यानं काय केलं, सर्व लोक सोडले आणि ज्यानं भगवंताचं प्रवचन ऐकलं त्यानं त्याच्याच पायावर डोकं ठेवलं. म्हणा साधू साधू हे चांगल्या कर्माचं फळ बाकी आहे. पहा चांगल्या कर्माचं फळ, अरे वाईट कर्माचं फळ एवढं दूषित आहे, एवढी अधोगती आहे, एवढा सत्यानाश आहे घरादाराचा. विचारता गती नाही माता भगिनींनो, विचारता गती नाही. कदापि असा मनात वाईट विचार आणून सद्धर्माच्या कार्यात कधी अडथळा आणू नका, कधीच नाही. आजचं प्रवचन सद्धर्म म्हणजे काय, मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धर्म आहे. पहा आता पुढे कसं होते बघा. हा साधं नाहीये म्हणून त्याच व्यापाऱ्याच्या पायावर त्या अश्वाने डोकं टेकवलं आणि डोकं टेकवल्यानंतर पहा त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेल्या त्या विलक्षण कलाटणीविषयीचे विचार मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि त्यांनी त्यांच्या देशात येऊन त्यांच्या प्रजेला उपदेश करावा यासाठी त्यांना आमंत्रण दिले. पहा त्याला वाटलं की माझ्या जीवनाला ही कशी कलाटणी मिळाली, ही कलाटणी कशी मिळाली. आज मला या देशाचा राजा बनवण्यात आलं, माझ्या जीवनाला कशी काय कलाटणी मिळाली. मग त्याने विचार केला, मी या महान थोर पुरुषाचं प्रवचन ऐकलं आणि म्हणून या महापुरुषांच्या प्रवचनामुळे मी या देशाचा राजा बनलो. हा जसं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ढवळे बाबाचे चिरंजीव मास्तर बनले. हे ढवळे बाबांना जन्म दिला म्हणून नाही बरं का, बिलकुल नाही. ढवळे बाबांना एवढं मोठं शिक्षण दिलं म्हणून मास्तर नाही बनले, लक्ष द्या. कारण शिक्षण घेण्याचा अधिकारच नव्हता तर काय मास्तर बनवते. बघा ना, हे सर्वची सर्व पुण्य आहे. हे फक्त बोधिसत्व बाबासाहेबांची पुण्य आहे, माता रमाईची पुण्य आहे. हा माय बाबांनी जन्म दिला ते जन्मदाते महान आहे, पण कर्मदाते आमचे कोण आहेत, ज्यांनी आमच्या कर्माला जन्माला बदलवलं हे कोण आहेत. हे जर तुम्ही विसरले, कायमचे घसरले, जीवनाचे उमेदवार असा तुम्ही
जीवनात कधी मिळणार असाल या मायबाबाला जर विसरसाल तर म्हणून आज या ठिकाणी भगवंताच्या चरणस्कंदाजवळ मोदी सत्वाच्या म्हणजे या ठिकाणी प्रतिमी समोर आणि चिरंत बुद्धा विहारामध्ये पवित्र ठिकाणी महामाया उपासिका संघ माता भगिनी भीमसैनिक बौद्ध बांधव उपासक उपासिका धम्मगुरु यांच्या अधिपत्याखाली की हे तथागता जय बुद्धा हे बोधिसत्वा तुमची पुण्य मी मात्र लागलो म्हणून त्यांचा मंडळाने सत्कार ठेवला म्हणा साधू साधू आता उर्वरित प्रवचन आता हे सुंदर प्रवचन आहे आता उद्या कारण आता हे गडबडपणाची सुविधा निर्माण झाली आपल्या इकडे सत्काराची अवस्था आहे इकडे आपल्या ग्रंथाची अवस्था आहे इकडे तुमच्या मनाची ऐकण्याची अवस्था आहे आणि हे तुला अवस्था झाली मनाची की मग तिकडे लक्ष नाही इकडे लक्ष नाही तिकडे खराब तिकडे खराब एकच तुमचा आजच्या प्रसंगी या ठिकाणी आपल्याला खरोखरच सुंदर प्रकारे आता तो व्यापारी कसा राजा बनते आणि कसा भगवान बुद्धाला आणते पुढे की माझ्या जीवनाला अशी कलाटणी बसली माझ्या जीवनामध्ये फक्त हे कलाटणी बसण्याचं एकच कारण आहे की भगवान बुद्ध म्हणून माझ्याही नगरामध्ये भगवान बुद्ध आले पाहिजे आणि भगवान बुद्धा नगरामध्ये आल्यानंतर मी खऱ्या अर्थाने माझ्याही प्रजेला सद्धम्म करणार पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी धम्म अधम्म आणि सद्धम्म आपल्या बुद्ध चॅनलचे आपल्या बुद्धवाणी चॅनलचे कुमार सोनकांबळे साहेब यांनी आम्हाला रात्री फोन केला की भंतेजी एखादं प्रवचन तुम्ही आम्हाला द्या खरोखर धम्म म्हणजे काय या विषयावर आम्हाला प्रवचन द्या मग धम्म आपण ऐकला धम्म ऐकला आता या दोन्ही गोष्टीच्या सवाईनं म्हणजे सद्धम्माचं प्रवचन आज तीरस्थ बुद्ध विहारातून उद्या युट्यूबवर येणार आहे बघा लक्ष द्या आणि आजच्या प्रसंगी या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आलेले आहेत म्हणून आमचे भीमसैनिक ज्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचं अंगीकारलं की बाबासाहेब म्हणत हे माझी धम्माची धुरा मी माझ्या तरुणाच्या खांद्यावर देणार आहोत जेव्हा नागपूरच्या मुक्कामी बाबासाहेब धर्मांतर करायला जेव्हा स्टेजवर चढले तर स्टेजवर चढल्याबरोबर बाबासाहेबांनी काय म्हटलं माहितीये का फक्त बंधू आणि भगिनींनो असं म्हटलं तर साऱ्या 9 कोटी लेकरांचे हात वर झाले होते दोन्ही हात असे वर केले लोकांनी आणि एकच म्हटलं बाबासाहेबांनी जेवढे काही आजूबाजूने हे पोलीस असतील यांनी निघून जावं आम्हाला पोलिसाची गरज नाहीये माझ्याकडे संरक्षण करण्यासाठी माझं समता सैनिक दल आहे तुम्ही जर माझ्या एखाद्या समाजाने पोलिसाचा रट्टा मारला तर उलट भांडण झगडे निर्माण होते म्हणून तुम्ही निघून जा बाबासाहेबांनी पोलिसाला पाठवून दिलं समता सैनिक दलाने त्या ठिकाणी समाजाचं रक्षण केलं 56 साली बर का म्हणून अशा प्रकारे आज हे जे तरुण पिढी आपल्या नगरामध्ये निर्माण झाले हे समाजाचं रक्षण करण्यासाठी आज आम्हाला सकाळी खूप आनंद झाला मंडळी आले त्यांच्यानी पावती बघून दिसलं असं वाटलं आज आमच्या माथाऱ्या लोकांचं काम संपलं आधी काय संपलं आता फक्त त्यांचं देखरेख करण्याचं काम आहे तरुण पिढीच्या हातामध्ये धुरा दिली नो टेन्शन